नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील वने पाहणार आहोत. त्यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात ते बघूया. त्यामध्ये पहिला प्रकार पडतो उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता ही उष्णकटिबंधीय सदाहरित वने कुठल्या प्रदेशात आढळतात किंवा कुठे आढळतात तर सह्याद्रीच्या घाट माथ्याचा पश्चिम उतार, दक्षिण कोकण आणि सावंतवाडी हा जो सह्याद्री थोडक्यात या सह्याद्रीचा जो पश्चिम उतार आहे आणि हे दक्षिण कोकणात म्हणजे दक्षिण कोकण, सावंतवाडी. दक्षिण कोकण म्हणजे कुठं? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि हा जो सह्याद्रीचा पूर्वेचा भाग आहे इकडे कोणती वने आढळतात तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने. तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने कुठे आढळतात थोडक्यात तर सह्याद्रीचा जो पश्चिम उतार आहे, दक्षिण कोकण झालं, दक्षिण कोकण आणि पूर्वेच्या भागामध्ये. आता हे पर्जन्य किती आहे? पर्जन्यावर परीक्षेत प्रश्न विचारतात. तर 300 मिमीपेक्षा जास्त जिथे पाऊस पडतो तिथं उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. म्हणजे 3000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर तिथं उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. आता यांची वैशिष्ट्य काय आहे तर वैशिष्ट्य काय आहे ह्यांची काय असतं? घनदाट व उंची साधारण 45 ते 60 मीटर. म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वने वनांची वैशिष्ट्य काय आहे? ती घनदाट असतात आणि त्यांची उंची किती असते? 45 ते 60 मीटर. दुसरं वैशिष्ट्य काय? वृक्षांची पानं आहे ना रुंद आणि घनदाट असतात आणि लाकूड अतिशय कठीण असतं. म्हणजे यांचं लाकूड कठीण असतं आणि पानं रुंद आणि घनदाट असतात. आता हे काय? वृक्ष घनदाट आहे परंतु स्तरीकरण नाही. आता स्तरीकरण म्हणजे काय? एकाच प्रकारच्या वृक्षाची कमतरता असते. म्हणजे एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. आता ह्या उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये चे उदाहरणं कोणकोणते तर नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, रान, आंबा, जांभूळ. तर आता याची ट्रिक कशी आहे? आता हे कसे लक्षात ठेवायचे वृक्ष तर पांढरा नाग बाकावर फाशी घेतो. पांढरा नाग बाकावर फाशी घेतो. आता पांढरा म्हणजे पांढरा, नाग म्हणजे नाग चंपा, नंतर फाशी म्हणजे फणस, सी म्हणजे सिडार. याची ट्रिक आहे पांढरा नाग बाकावर फाशी घेतो. पांढरा नाग चंपा, सिडार, फणस. आता त्याच्यानंतर दुसरं बघूया आपण उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. आता उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने कुठे आढळतात तर ह्यांचा प्रदेश कोणता आहे तर पश्चिम घाटाचा पूर्वेचा भाग. जो पश्चिम घाटाच्या पूर्वेचा भाग आहे, किनारपट्टीच्या वलाटीचा भाग, आंबोली, इगतपुरी, खंडाळा घाट, घाटमाथा, लोणावळा ह्या ठिकाणी उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने आढळतात. आता उष्णकटिबंधीय सदाहरित व पानझडी अरण्यांच्या दरम्यान पण आढळतात. आता ही एकूण 8% वृक्ष आढळतात. आता यांचं पर्जन्य किती लागतंय तर पर्जन्य लागते 1500 ते 2000 मिमी. आता यांची वैशिष्ट्य काय काय आहे म्हणजे यांची उंची 20 ते 30 मीटर असते. नंतर हे काय करतात? एकाच पट्ट्यातनं वाढतात, तुरळक वाढतात. आता ह्यांची उदाहरण काय आहे तर उदाहरण बघूया आपण उष्णकटिबंधीय निम सदाहरित वनांची. यात कोणकोणते वृक्ष येतात तर किंजळ, कदम, शिसम, शेवरी, बेहड, बांबू, रानफणस, कदम आणि बिबळा. आता याची ट्रिक काय आहे तर याची ट्रिक काय आहे के रानातल्या बाबीचा हिशोब कसा होता सांग की. म्हणजे एक जण विचारतो की के रानातल्या बाबींचा हिशोब कसा होता सांग की. के म्हणजे काय? किंजळ. दुसरा के म्हणजे काय? कदम. रानातल्या म्हणजे काय? रानफणस. बाबी म्हणजे काय? बांबू. तर ही उष्णकटिबंधीय निम सदाहरित वनांची उदाहरणं आहेत. आता त्याच्यानंतर आपण तिसरा प्रकार अभ्यासूया उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी
किंवा त्यांनाच मान्सून वने सुद्धा म्हणतात. आता यांचा कोणता प्रदेश आहे तर ही पूर्व महाराष्ट्र म्हणजे कोणता तर ह्या म्हणजे जो आपला नकाशा असतो महाराष्ट्राचा तर पूर्व महाराष्ट्र म्हणजे ह्या भागाचा म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सातमाळा, हरिश्चंद्र, महादेव, डोंगर रांगा. आता हे कुठं आढळतात म्हणजे हे जर 1000 ते 1500 मिमी पाऊस असेल तर तिथे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने आढळतात. आता यांची काय वैशिष्ट्य आहे तर यांची उंची असते 30 ते 40 मीटर. नंतर दुसरं वैशिष्ट्य काय तर प्राणहिता काठावर आलापलीच्या जंगलावरून आलापली वने म्हणतात. आता ही वृक्ष कोणती आहेत पिंपळ, तेंदू, शिसव, चंदन, सागवान एकूण 30% वने सापडतात. आता त्याच्यानंतर चौथा प्रकार आपण बघूया उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने कुठे आढळतात त्यांचा प्रदेश काय आहे तर सह्याद्रीचा पूर्व उतार, सातपुडा, अजिंठा, जळगाव म्हणजे सह्याद्रीच्या पूर्व उतारावर ही उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. आता हे कुठे आढळतात जर जिथे 800 ते 1200 मिमी पाऊस पडतो त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. आता यांचं वैशिष्ट्य काय राज्यात सर्वाधिक आढळणारे वृक्ष. राज्यात परीक्षेत प्रश्न विचारला जातो की राज्यात सर्वाधिक आढळणारं वृक्ष कोणतं तर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. आता यांचं वैशिष्ट्य काय आहे ही वने काय असतात विरळ असतात. वने काय असतात तर विरळ असतात. आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाने गळतात कारण काय बाष्पीभवन कमी व्हावं म्हणून. आता हे कोणकोणते आढळतात तर सागवान, पळस, अंजन, बेल, कुसुम, तिवस, चारोळी. आता त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे काटेरी वने. आता काटेरी वने कुठे आढळतात तर जिथे कमी पावसाचा किंवा अवर्षणग्रस्त प्रदेश आहे म्हणजे पुणे झालं, सांगली झालं, नगर झालं, सातारा झालं यांचा जो पूर्व भाग आहे तिथं कोणती वने आढळतात तर तिथं काटेरी वने आढळतात. आता ही कुठे आढळतात तर 800 मिमी पेक्षा कमी पाऊस असेल तर. आणि महाराष्ट्रात किती टक्के आढळतात तर महाराष्ट्रात 7.5% वने सापडतात. आता ह्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर काटेरी म्हणजे त्यांना काटे असणारच, त्यांची साल जाड असते आणि कोरड्या ऋतूत सुद्धा तग धरू शकतात. आता याची उदाहरण कोणती आहे बांबूळ, भोर, कोरफळ, निवडुंग आणि हिरडा. आता त्याच्यानंतर किनारपट्टीची खारफुटी वने. आता ह्यांचा प्रदेश कुठला आहे समुद्र काठचा किंवा दलदलीचा आणि यांना काय म्हणतात कांदळ वने सुद्धा म्हणतात. आता यांची वैशिष्ट्य काय आहे मुळे जमिनीतून वर आलेली असतात, किनाऱ्याचे रक्षण करतात म्हणून यांना किनारपट्टीची खारफुटे वने किंवा मॅंग्रोव्ह वने असे सुद्धा म्हणतात. आता ह्यांची उदाहरण कोणती आहेत तर चिंपी, कांदळ, तिवरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील वने व त्यांचे प्रकार अभ्यासले. तर परीक्षेत यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात तेही आपण बघितलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.